चरित्र कथनाचं सत्र आहे. तर तुम्ही इतका असा सगळे टेपायला चेहरे घेऊन असतो, इतकं मस्त सुंदर पद्य झालं. तर एक गोष्ट करा की पेन, पट्टी, पेन्सिल, वही, पुस्तक हे गरज नाही. ह्या सगळ्या काही दादांमध्ये मी फार छोटा आहे, अनुभवाने, विचाराने, बुद्धीने. तर मुद्दा आहे की आपण घरी सगळ्यांनी ऐकलं असेल आपल्या आई वडिलांकडून, मोठ्या भावा बहिणींकडून, की जे मोठे असतात ते म्हणतात तुझ्यापेक्षा जास्त पावसाळ्यात होतो, 4 पावसाळे जास्त होतो. कोणी कोणी ऐकले? तर मी जास्त नाही, फक्त 7-8च जास्त बघितलं तुमच्यापेक्षा. तर चरित्र कथन जसं काल सुहास झालंय, पण शिवाजी महाराजांचं घेतलं, फार उत्तम, म्हणजे सुरेख. तर आपण चरित्र कथन हा विषय का ठेवतो, का ऐकावं आपण चरित्र, जे दिग्गज व्यक्ती आहेत, महान व्यक्ती आहेत? तर काय वाटतं तुम्हाला, चरित्र कथन ऐकल्याने काय होतं? बरोबर. बरोबर. चरित्र कथनाने आपल्याला एका माणसाबद्दल कळतं आणि त्याच्याच प्रमाणे जर आता आपण किल्ल्यांचं बघितलं तर आपण शिवाजी महाराजांचं चरित्र कथन ऐकतो. तर तसंच मग आपल्याला शिवाजी महाराजांचं जर आपण बघितलं चरित्र, तर त्याच्यावर मग मावळ्यांचं पण चरित्र बघतात. ते हळूहळू वेगवेगळे चरित्र पण अशी उलगडत जातात आणि इतिहास पण असं उलगडत जातो. आपल्याला एका वर्षाचा इतिहास काय करणार तुम्ही इतिहास जाणून? त्यांचं चुका बघून आपण त्या चुकाची सुधारणा करायची. चुका हा मोठा शब्द आहे, मला तरी वाटतं प्रामाणिक आहे चुकी. ठीक आहे, भरपूर मुद्दे आहेत. तर एक गोष्ट आहे, म्हणजे मी गोष्टीत सांगणार आहे, काही असं तुम्हाला लिहून घ्यायची गरज नाही. आपल्या जीवन फार सुंदर आहे आणि त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर करतो. जेव्हा कॉन्सेप्ट क्लिअर असेल ना, तेव्हा तुम्ही पेपर लिहू शकता. जे रटाळगिरी करून येतात ना, की उत्तर 8-8 तास पाठ करा, डोळे बंद करून बोला, पुस्तक बंद करून बोला, वही बंद करून बोला, ते मग एक वर्ड राहिली किंवा शब्द राहिला की मग पुढचं काही आठवत नाही. तर मुद्दा आहे की एक आजोबा होते, ते रोज त्यांच्या नातवाला आहे ना एक काम करायला सांगितलं. त्यांच्याकडे एक टोपली होती, टोपली तिथं भरपूर कोळसा होता. तर ते काय करायचं, त्यांनी एक दिवशी नातवाला बोलवलं आणि म्हणले एक काम कर, ही टोपली रिकामी कर, हा कोळसा दुसरीकडे ठेव आणि ती टोपली घेऊन चल माझ्यासोबत, मी तुला सांगतो, आपल्याला काही दिवस एक काम करायचं. तो बोलला ठीक आहे. तो पण उत्साही होता तुमच्या सगळ्यांसारखा. तसं तुमच्या चेहऱ्यावर आता जो उत्साह दिसतोय तसा त्याच्या चेहऱ्यावर पण उत्साह होता. तर तो रोज सकाळी जायचा आजोबांसोबत. आजोबा त्यांना नदी किनारे घेऊन जायचे आणि टोपल्यात 2-3 होल होते आणि त्याला म्हणायचे की हे आपलं शेत आहे, 200-300 मीटरवर त्यांचं शेत असेल आणि त्यांनी तिथं पेरणी केलेली. आणि नातवाला म्हणायचे काम कर, काही नाही, फक्त त्या टोपल्यातून तिथं नदी आहे त्याच्यातून पाणी घ्यायचे आणि शेताला आपले टाकायचे. 1-2 तासाचं काम आहे रोज, एवढंच करायचं, जास्त काही नाही करायचं. टोपलीला जवळ होतं. तो म्हणला काय आजोबा काय सांगतो, टोपली जवळ नाही नाही करायचं, आपल्याला शेताला पाणी घालायचं. आणि ते त्या जो प्रसंग असायचा 1-1.5 तासाचा तो जो भाग असायचा, ते त्याच्यात त्याला गीत ऐकवायचं, रोज श्लोक सांगायचे. भले त्याला आपल्यासारखे जसं पहिला शिबिराचा दिवस सगळ्यांना लावून गेलं. काय वाटतं, खरं आहे का खोटं? ते चेहरे बघून पण समजतं. तर असं होतं की पहिले 10 दिवस झाले, त्याला आजोबा रोज गीतेचे श्लोक सांग, अर्थ सांग, हे सांग, ते सांग, श्रीकृष्ण कोण होता, दुर्योधन कोण होता, अर्जुनाने काय केलं, महाभारत का झालं, रामायण का झालं, वगैरे वगैरे. असं त्याला रोज ती कथा चालायची 1-1.5 तास.
आणि त्याला काहीही समजायचं नाही. आठवडा झाला, काहीही समजत नाही, काहीही नाही. 15 दिवसानंतर तो कंटाळला की काय आजोबा, एक तर ते पाणी पण नीट जात नाहीये आणि माझ्यात पण मुलत नाही. तर मोस्टली 20 दिवसानंतर भरपूर त्याला पण थोडंसं राग आलं की एकही काम नीट होत नाही, मला तर समजत नाही, तो भाग वेगळा. थोड्या दिवसांनी त्याने दुर्लक्ष केलं. 20 दिवस झाले, त्याला काही समजत नव्हतं. 25 दिवस झाल्यानंतर त्याला एखाद दुसरे श्लोक थोडेफार यायला लागले. काही म्हणजे जर 4 चौघात त्याला कोणी विचारलं कामा आवाज झालेलं, त्याला उत्तर देता यायची बरोबर. 30 दिवसानंतर तो कंटाळून त्याच्या मनात जो प्रश्न होता तो त्याने विचारला की आजोबा, आज मला एक गोष्ट सांगा की तुम्ही मला गेले 1 महिना झाला, एक तर ते 2-3 होलवाला टोपलं घेऊन मी जातो, त्याच्यात पाण्यात एक थेंब येत नाही. ते रोज मी 1.5 तास तर फिरवतो, ना पाणी त्याच्यात मुरत, ना तुमचं ज्ञान माझ्यात मुरत. तर का हे का चालू आहे? तर त्यांनी पण उत्तम गोष्ट सांगितली, जी आपण का रोज चरित्र ठेवतो ती तुम्ही कनेक्ट करशाल. तर आजोबा आणले की बघ, 20 दिवसानंतर एक चांगली गोष्ट घडली की तुला 2-3 श्लोक येतात, तुला आपलं बेसिक काय ते समजले. तो बोलला हो. आणि बोलले अजून एक महत्वाची गोष्ट झाली माहिती. तो बोलला काय झालं? बोलले टोपली बघ. टोपली येतात बघण्यासाठी. तर पहिल्या दिवशी जेव्हा ती टोपली काढली ना, ती कोळशाने काळी फुटत होती. जसं आपल्या सगळ्यांचं मन आहे काळ, त्याच्यात भरपूर चांगल्या गोष्टी, जसं दादांनी आपल्याला सांगितलं दैवी गुण आणि असे घेतो तसंच आहे. तसं आपल्या मनात पण खूप गोष्टी आहेत, ते पण आपल्याला साफ करायचे. तर पहिल्या दिवशी ती टोपली काळी फुटत होती, 3ऱ्या दिवसात टोपली सुंदर होती. त्याच्यातून काळेपणा सगळं निघून गेलं. का बरं? कारण की तो रोज ते नेतोय, पण त्याच्यात पाणी राहत नाही, पण ती धुवून झाली, हळूहळू धुते, हळूहळू चालू ना. 30 दिवसानंतर टोपली एकदम स्वच्छ सुंदर दिसत होती. तेच आहे की चरित्र भले तुम्हाला 1% समजू की 2% समजू, त्यामध्ये तुम्ही काही गोष्टी जरी तुमच्या याच्यात उतरवले तरी आपलं मन ते ऐकून तुमचं मन तरी साफ होते. भले तुम्हाला कळत नाही. जशी टोपली साफ होती तसा मनुष्यही साफ होतो. म्हणून आपण चरित्र, चांगल्या गोष्टी पहिल्या दिवशी भरपूर जणांना वाचता येत नव्हते किंवा श्लोकाचा अर्थ समजत नव्हता. 2-3 दिवस घडल्यानंतर येते. तर तसंच आपण चरित्र एक ऐकणार आहे. आणि कोणाचं आहे ते चरित्र? म्हणजे आपण रामचरित्र फार ऐकले, पण श्रीकृष्णाचं चरित्र ऐकले, फार विद्यार्थी लोकांचे चरित्र ऐकले. तर आज त्याचं चरित्र आहे तो म्हणजे आपण लक्ष्मणाचं चरित्र ऐकणार. भरताचं पण तुम्ही ऐकलं. लक्ष्मण म्हणजे साक्षात रघुकुल तिलक, दशरथ नंदन, अयोध्यापती, सीतापती, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा भाऊ लक्ष्मण. त्याचं आपण चरित्र ऐकायचं. तर फार सुंदर गोष्टी आहेत काही ज्या आपण शिकल्या पाहिजेत. तो चालू होतो की जन्म तर सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचा जन्म कसा झाला, 4 भावांचा जन्म झाला. आपल्याला हे माहिती की राम देव होता, लक्ष्मण शेष नागाचे अवतार होते, त्यांना 2 भाऊ होते, असे सगळे मिळून 4 भाऊ होते. अश्वमेध यज्ञ झालं, त्यांचा जन्म कसा झाला हे सगळ्यांना माहिती, सगळ्यांना माहिती. बऱ्याच गोष्टी. तर जन्माच्या वेळेस एक गोष्ट घडली. आता मला सांगा, लक्ष्मण हाच का जाणार रामासोबत म्हणा? भरत का नाही गोष्ट लक्ष्मणच का जाणार? सगळ्यात मोठा होता जर राम नसेल नाही, पण मनात लक्ष्मणच का जाणार? भाऊ तर बाकी दोन दोघं होते ते काय नाही. मामाकडे गेलो. बरं ठीक आहे, ते याचपर्यंत सांगून किंवा मधून बोललेलं असतं. बरं, पण लक्ष्मण मला असं मान्य आहे तुम्ही तुमचं जा, पण लक्ष्मण का जाणार? म्हणजे तो का स्वइच्छेने तयार झाला की मला जायचंय? असं म्हणू शकतो की लक्ष्मणाला चिंता वाटली असेल रामाबद्दल की तो एकटाच कसं केला असतो. मग तो लक्ष्मणाची पत्नी पण गेली पाहिजे, दोघांनी मिळून सेवा केली असं जास्त पुण्य पाहणार.
बरं ठीक आहे, भरपूर गोष्टी आहेत. मेन मुद्दा आहे की राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चार भाऊ होते, हे चार पुरुषार्थाचे प्रतीक आहे. चार पुरुषार्थ म्हणजे काही नैतिक मूल्य जी जर तुम्ही तुमच्या जीवनात उतरवली तर तुमचं उदाहरण होऊन कोणी थांबू नाही शकत. तर जेवढं मी ऐकलं, तुम्ही गुगल केलं तरी भेटतील चार पुरुषार्थ कळते. तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष. तर प्रत्येक आपल्या धर्मात आहे ना, हिंदू धर्मात, सनातन धर्मात एक वैशिष्ट्य आहे की जे काही होतं त्यामुळे कारण आहे. एव्हरीथिंग हॅपन्स फॉर रिझन. तर गोष्ट अशी की राम म्हणजे धर्म आहे, साक्षात मर्यादा पुरुषोत्तम. त्यानंतर भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न, तर हे पण तीन पुरुषार्थाचे प्रतीक आहे. तर लक्ष्मण म्हणजे काम, भरत म्हणजे मोक्ष आणि शत्रुघ्न म्हणजे अर्थ. तर आता तुम्ही गोष्टी कनेक्ट करा की लक्ष्मण आणि राम हे दोघंच का जाणार मला, कारण की काम नेहमी धर्माला निगडूनच केलं पाहिजे, धर्मासोबतच तुमचं काम झालं पाहिजे. किंवा काम जे आहे, काम म्हणजे काय, कार्य, इच्छा. तुमच्या ज्या इच्छा असेल ते जर धर्माविरुद्ध असतील तर चांगले आहेत का वाईट आहेत? पण जर त्या धर्माला धरून असतील तर मग चांगलं आहे, बरोबर. तर म्हणून लक्ष्मण नेहमी रामासोबतच जाणार. हे दोघं गेल्यानंतर भरत मोक्षाचं प्रतीक. तर मोक्ष कसा मिळू शकतो एखादा माणूस? जेव्हा तुम्ही धर्माची कोणती तरी गोष्ट प्रतीक घेऊन त्यावर काम करता तेव्हा मोक्ष मिळणार, बरोबर. म्हणून पादुका डोक्यावर आणून राज्य चालवलं ना, गाडीवर तर स्वतः बसले असते. पण धर्माचं प्रतीक आहे पादुका, रामाच्या पादुका ह्या धर्माचे प्रतीक आहे. राम धर्म आहे आणि त्यांच्या पादुका म्हणजे हे प्रतीक, आणि ते प्रतीक घेऊन त्यांनी अयोध्या चालवली म्हणून त्यांना मोक्ष मिळतो. आणि शत्रुघ्न हा आहे अर्थ म्हणजे फायनान्स. तर अर्थ कधी राजधानी नाही सोडत. जर कॅपिटलमध्ये फायनान्सेसच असतील तर तुमचं कॅपिटल चालणार नाही. मिनिस्ट्रीमध्ये फायनान्स नसेल तुम्ही कसं चालवणार, बरोबर. तर म्हणून शत्रुघ्न अयोध्येच्या बाहेर कधी गेलाच नाही. भरत कुठे राहत होता? अयोध्येत राहत होता, म्हणजे राजदरबारात राहत होता. पण शत्रुघ्न तर तिथेच राहत होता. कारण हे की अयोध्या सोडून शत्रुघ्न का नाही गेला की अर्थ राजधानी कधीच नाही सोडू शकत. तर म्हणून हे चार होते. तर तुम्हाला फार सांगतो की आपला धर्म किती मोठा आहे. तर हिंदू परंपरेमध्ये चार भाऊ होते, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. बाबरी परंपरेमध्ये 4 भाऊ होते. मला त्यांची नावं नीट नाही घेत म्हणून मी दारा, सुका, मोरा आणि औरंगजेब म्हणतो त्यांना. तर आता मज्जा ही की तिथे एका भावाने आपल्या वडिलांचं मुंडकं कापलं किंवा भावाचं, म्हणजे गादीसाठी फार लढायला झाले. सख्यच होते ना, कळवते. तर तिथे आपल्या वडिलांवर अत्याचार केले गेले, त्यांना तुरुंगात ठेवलं, गादीसाठी भावाची मृत्यू केली, भावासोबत युद्ध केलं. हा त्यांचा धर्म आहे. पण आपला धर्म की जो मोठा तोच गादी सोडून जातो, आणि गादी तरी सोडली म्हणून छोटा भाऊ म्हणतो की ठीक आहे गादी नको पण सोबत वनात जाणार. हा आपला धर्म आहे. की हिंदू धर्म हा किती मोठा आहे हे तुम्ही त्या गोष्टींमधून शिकलं पाहिजे. तर गोष्ट अशी चालू की फार सुंदर आहे का की 4 जणांचा जन्म झाला. जसं जन्म झाल्यावर बाळ छोटस असतं, रडतं, मग बाळाला कशात ठेवतं? पाळण्यात ठेवतो. आणि पाळण्यात ठेवतो बाळ पाळण्यात जसं बाळ झोपून जातं. जसं या 4 जणांचा जन्म झाला, इथे पण तुम्ही बघा धर्म, अर्थ, काम की 4 जणांचा जन्म झाला. पहिला रावणाचा झाला. रावणाला त्यांनी पाळण्यात ठेवलं, खाली कसा पाळणा, राम झोपले. राम आकाश बघत होते आणि राम झोपून गेले. भरताला एका पाळण्यात ठेवलं. भरताने शांत पडले. शत्रुघ्न, लक्ष्मण सगळे शांत होते, पण लक्ष्मण फार रडत होते. ते हिंदी कवी होते, त्यांनी फार सुंदर लिहिले. हिंदी सगळ्यांना समजतं. तो त्यांनी लिहिले की पालने में लखन में राम जी लिखाए गए. लखन म्हणजे लक्ष्मण.
की पालने में म्हणजे पाळण्यामध्ये लखन वे राम म्हणजे लिटाय, लखन म्हणजे लक्ष्मण आणि राम म्हणजे राम, तर लिटाय म्हणजे ठेवलं त्यांना किंवा जमवलं. कि पालने में लखन वे राम जी लिटाए, देखते ही करुणा सदन चुप हो गए. राम लगेच झोप. किंतु लक्ष्मण कुछ ऐसा तेज रोए. लक्ष्मण रडायला कारण कोण माहिती. किंतु लक्ष्मण कुछ ऐसा तेज रोए कि उन्हें रोते देख धरती गगन चुप हो गए. तर त्यांचं रडणं ऐकून साक्षात शेषनाग रडतोय, तर हे ऐकून धरती गगन सगळं घाबरते की अरे कोण इतक्या मोठ्याने रडतं. की उन्हें रोते देख धरती गगन चुप हो गए. तुम्हाला काय वाटतं का रडलं असं? भाऊ तर झोपल्यात सांगतात. चौघांना चार चार वेगळ्या वेगळ्या पाळण्यात ठेवलेलं. तर मग शेषनाग नेहमी विष्णूसोबत असतो. बरोबर. यावेळेस लक्ष्मणाला शेषनाग तर लक्ष्मणाला रामासोबत राहायला पाहिजे म्हणून तो रडत असतो. फार सुंदर आणि हे खरं उत्तर आहे. तर मग अशी गोष्ट झाली की लक्ष्मणाने रामाला एकाच पाळण्यात ठेवलं. तर लक्ष्मण 1-2 सेकंड शांत म्हणजे पण रडायला. तर मग का रडायला लागले याचं आपण कारण आहे. लक्ष्मणाला म्हणजे लक्ष्मणाचं तुम्ही ते ऐका की पालने में लखन में राम जी लिटाए, देखते ही करुणा सदन चुप हो गए. किंतु लक्ष्मण कुछ ऐसा तेज रोए कि उन्हें रोते देख धरती गगन चुप हो गए. राजवैद्याय कोई रोग न बता सका तो. राजवैद्यांना बोलले की काही मुलाला त्रास आहे का बघा. तर त्यांना एक समजलं नाही की राजवैद्याला पण समजलं की मुलाला त्रास तर नाही म्हणजे धष्टपुष्ट आहे. की राजवैद्याय कोई रोग न बता सका तो ज्योतिषी भी करके ये जन चुप हो गए. यज्ञ वगैरे झाले पण लक्ष्मण चुप होत नाही, ज्योतिषी चुप झाला पण लक्ष्मण चुप नाही. की ज्योतिषी भी करके ये जन चुप हो गए. गुरु को बुलाया. वशिष्ठ मुनी आले. वशिष्ठ मुनीला बोलले की तुम्ही बघा, तुम्ही आमचे कुलगुरू आहात, तर तुम्हाला समजेल की का लक्ष्मण रडतोय. वशिष्ठ मुनी ब्रह्मापुत्र त्यांना माहितीच होतं की साक्षात देव अवतरलाय धरतीवर. की गुरु को बुलाया. वशिष्ठ मुनीला समजलं की प्रॉब्लेम काय आहे, सेंटर पॉइंट ऑफ अट्रॅक्शन काय आहे. तर मग वशिष्ठ मुनीने काय केलं कि गुरु को बुलाया और गुरु ने लखन को राम के चरणों में लिटाया तो लखन चुप हो गए. जेव्हा लक्ष्मणाला रामाच्या पायाशी ठेवलं तेव्हा तो शांत झाला, तोपर्यंत नाही झाला. हे दाखवून देतोय की लक्ष्मण आधीपासूनच मांडतो की मी देवाची मला सेवाच करायची. तर गोष्टी पुढे गेल्या जसं आपल्याला पण रामायण माहिती आहे भरपूर. राम सीता मला वनवास दिला, ते वनवासाला निघाले आणि लक्ष्मणांनी निपटला. काही असो, बाकी तुम्हाला जे करायचं ते करा, मी तर जाणार भावासोबत. रामाने समजून पण लक्ष्मण ऐकायला तयार नव्हते म्हणून लक्ष्मण आले. उर्मिलाने पण फार थोडा. उर्मिला कोण आहे? लक्ष्मण पत्नी. लक्ष्मणाने त्यांना समजून की असे असे काम आहे, कोणी नेमकं त्यांना तू नको तेही ठीक आहे. ते निघाले सीता म्हणतात. तर झालं असं की लक्ष्मणाने काही स्वतःसाठी काही पॅरामीटर्स ठरवले की ह्या गोष्टी मी करणार नाही किंवा ही गोष्ट. तर सगळ्यात पहिलं होतं की मला 14 वर्ष पूर्ण त्यांची सेवा करायची. मला अन्न भेटलं चालेल, नाही भेटलं चालेल, काही नाही. पण एक मुद्दा हा होता की लक्ष्मण म्हणले की मला डोळ्यात देखत त्यांची सेवा करायची. असं झोपायला तर लागतं माणसं. तुम्हाला काय लागतं ना, म्हणून तुम्ही रात्री घोड्या करत असतो, उठतं 4 वाजता. पण झोप माणसाला फार गरजेची आहे. तर मग लक्ष्मणाला पण झोपायचं, पण लक्ष्मणाला 14 वर्ष जागा राहणार, मला झोपायचं नाहीये, मला माझ्या भावाची सेवा करायची, भावाच्या पत्नीची सेवा करायची. तर आपली सृष्टी कशी
सृष्टीमध्ये इम्बॅलन्स चालत नाही, मग सृष्टी हल्ली. तर मग आता लक्ष्मण 14 वर्ष झोपणार नाही. लक्ष्मणांनी इकडे निद्रा देवी साक्षात आली लक्ष्मणाकडे, आणि लक्ष्मणाने सांगितलं की राम माझा भाऊ आहे आणि मी 14 वर्ष झोपणार नाही, मी माझ्या भावाची सेवा करणार. तर निद्रा देवीला पण ती सगळी कारणं पटली, आणि मग निद्रा देवी म्हणली की आपण एक काम करू, सृष्टीमध्ये इम्बॅलन्स चालत नाही, मला जे काय ते अकाउंट टॅली करायला पाहिजे. तर मग लक्ष्मणाच्या वतीने उर्मिला ही 14 वर्ष झोपली. 14 वर्ष झोपली. ती म्हणली की मी तयार आहे, तुम्ही सेवा करा. मी 14 वर्ष झोपली. जसं मी मगाशी म्हटलं की प्रत्येक गोष्टी माझं कारण आहे. तर लक्ष्मण 14 वर्ष झोपलं नाही आणि त्यांनी निष्पाप सेवा केली देवाची. जे फक्त ते सगळं ऐकणं, जे देव सांगेल ते कार्य करणं, रामाच्या मागे 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 मागे. हेच एक कारण होतं की जो रावणाचा एक पुत्र होता इंद्रजित म्हणून, तुम्हाला माहित असेल, त्याला इंद्रजित नाव का पडलं? बरोबर. जेव्हा इंद्रजितने युद्ध केलेलं, आधी जरा त्याचा मेघनाथ होता बघायला. जेव्हा मेघनाथ होता तर रावणाने भरपूर गोष्टींवर हाहाकार माजवलेला, 9 ग्रह त्यांनी पायदळ उडवलेले, सगळे त्याच्याकडे होते. तर मग रावणाला पाहिलं की स्वर्ग लोक पण आपलं पाहिजे आणि स्वर्गात इंद्रदेव हरणाला पण कोणतरी पाहिजे. तर केवळ पितासाठी मेघनाथने इंद्राला पकडून आणलेलं लंकेमध्ये, आणि इंद्राला ज्याने पकडून आणलं, इंद्रावर त्याने विजय मिळवला, म्हणून त्याचं नाव ठेवलं इंद्रजित, ज्याने इंद्रावर विजय मिळवला. तर इंद्रजित हा फार शक्तिशाली होता. तर मग इंद्रजितला महाडान करून, इंद्रजित कधी हारत नव्हता, त्याच्याकडं भरपूर अस्त्र दिव्यास्त्र होती, आणि त्याने भरपूर गोष्टी शिकून आलेला. तो एक यज्ञ पण करायचा युद्ध आधी, ज्यामुळे त्याला शक्ती प्राप्त होती, तो जिंकायचा. बरोबर. तर त्याच्याकडे भरपूर विद्या होत्या, पण गोष्ट अशी होती की एक वरूनच देवांनी सांगितलेलं की इंद्रजितला तोच माणूस मारू शकतो जो 14 वर्ष झोपला नाही. तर म्हणजे एक कारण झाले की फक्त लक्ष्मण मारू शकतो इंद्रजित. अजून एक तेव्हा प्रसंगी असं होतं की जेव्हा राम आणि त्यांची सेना पण चांगली युद्ध चालू असतं, तेव्हा एक अस्त्र असतं, त्याचं नाव आहे नारायण अस्त्र, जे इंद्रजित होते आणि ते एकदाच वापरता येतं. जर तुम्हाला आठवत असेल तर नारायण अस्त्र हे महाभारताच्या वेळेस पण अश्वत्थामाने वापरलं. तर ती एक वेगळी गोष्ट जी तुम्हाला नक्की सांगेल. तेव्हा शकुनी काय म्हणलेलं, तर झालं असं की इंद्रजितने पण नारायण अस्त्र वापरलं लक्ष्मणला, आणि ते अस्त्र आलं आणि लक्ष्मण अशी परिक्रमा केली, जसं आपण देवळात गेल्यानंतर परिक्रमा करतो, आणि ते परत निघून गेले. असं तर कधी होत नाही. नारायण अस्त्र म्हणजे जाऊन काही राहूच नाही शकत, काही ऑप्शनच नाही. पण ते लक्ष्मणाची परिक्रमा घेऊन निघून गेलं. तर तेव्हा बजरंगबली होते, म्हटलं की प्रभू ही काय लिहिलं आहे, आणि जामवंत पण होते. जामवंत म्हणजे काका हे काय आहे, असं कसं होऊ शकतं की नारायण अस्त्राला एक तर तुम्ही प्रभाव काय असेल की तो लक्ष्मणाची परिक्रमा करून निघून गेला. बरं, तर हे काय आहे की हे कधी बघितलं नाही. तर जामवंत म्हणजे आले तो मेघनाथ वेड आहे, त्याला माहिती नाही. ज्याचा भाऊ साक्षात नारायण आहे त्याच्यावर तो नारायणास्त्र चालून काय करणार, त्याच्यावर तो नारायणास्त्र चालून कायच करून घे ना. ज्याचा भाऊ साक्षात नारायण आहे तो मारू शकतो का त्या छोट्याशा नारायणास्त्राने? तर मग गोष्टी पुढे जात गेल्या. तर लक्ष्मणाकडून सगळ्यात पहिला आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे की त्याग. लक्ष्मणाने 14 वर्ष त्याग केला की भावाची अखंड सेवा केली.
तसंच आपल्या पण विद्यार्थी जीवनात आपण काही गोष्टींचा त्याग केला पाहिजे आजच्या काळात. तर कशाचा त्याग करावा काय वाटतं तुम्हाला? मोबाईलचा करावा. आजकाल बोट असे खूप चालतात, मी बघितले. काय रील्स बघतो, काय युट्यूब शॉर्ट बघतो. मी म्हणलं ना 7-8 पावसाळ्यात जास्त बघितलं फक्त. तर एक स्टडी झालेली, त्या स्टडीमध्ये असं त्याचा जे कन्क्लुजन निष्कर्ष असा होता की जो जेलीफिश असतो, तर जेलीफिशचा जो हायपर फोकस अटेन्शन स्पॅन आहे तो 9 सेकंड. 9 सेकंड तो एका गोष्टीवर एकदम हायली फोकस करतो. ह्युमन्स पण करू शकतात. ह्युमन्ससाठी 12 सेकंड होता. की जर आपण म्हणतो ना की मी 8 तास अभ्यास केला, तर 8 तास तुम्ही जर पहिले 1-2 तास, जसं काल सुरुवात म्हणलं की थोडा पहिला जो वेळ असतो त्याच्यावर जर तुम्ही एकदम कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास केला तर तुम्हाला पुढचा वेळ कसा जातो हे असं समजत नाही. तर जेलीफिशचा अटेन्शन स्पॅन होतं की 9 सेकंड. 9 सेकंडचा फोकस राहायचा एका गोष्टीवर. आपण त्याला पण बीट केलं. ह्युमन्सचं 60 सेकंड. काय वाटतं? चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे ना? तो ह्युमन्सचा अटेन्शन स्पॅन म्हणजे 60 सेकंड. हे कशामुळे होतं? रील्समुळे होतं, शॉर्ट्समुळे होतं. कारण की ते 30 सेकंड 40 सेकंडमध्ये तुमचा माइंडसेटच चेंज होतं. पहिलं तुम्ही काहीतरी खाण्याची रील आली असेल, त्यानंतर तुम्ही डायरेक्ट जम्प करता हिस्ट्रीवर. 30 सेकंदात टॉपिकच होतं का? तर असं होत अटेन्शन स्पॅन कमी होतं, ज्याने आपल्याला जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा बुद्धी एकाग्र राहत नाही. जसं दादा म्हणलं तसं दादा म्हणलं की एकदम बंदच नाही करायचं आहे, पण गोष्टी हळूहळू कमी करायच्या. तर सगळ्यात पहिले जसं लक्ष्मणाने त्याग केला तसं काही गोष्टी आपण पण छोट्या मोठ्या त्याग करू शकतो. जसं की चहा पिणं सोडू शकतो, ते शरीराला चांगलं नाही. फार छोट्या गोष्टी असतात ज्याने जीवन बदलतं. तर पहिलं तर त्याग. दुसरं असं होतं की जसा भाऊ मर्यादा पुरुषोत्तम आहे साक्षात, त्याचा लहान भाऊ पण फार मर्यादित राहिले. लक्ष्मणाने सीतामाताला कधी चरणांच्या वर बघितलं नव्हतं. जेव्हा विवाह झाला तेव्हापासून लक्ष्मणाने आयुष्यभर सीतामाताला फक्त पायातच त्यांचे चरणच बघायचं होतं. सकाळी यायचा आशीर्वाद घेऊन जायचं, त्याचं जे काही कार्य असेल ते करायचं. त्याचा एक संदर्भ पण भेटतो की जेव्हा सीतामाताचं हरण झालं आणि रावण घेऊन चाललेला, तेव्हा जसं की आपल्याला माहिती की सीतामाता एक आभूषण काढून टाकत होते खाली, की जे कोणी त्यांना सापडेल तरी की मी कुठल्या रस्त्याने गेले, कुठल्या मार्गाने मला नेले गेले. तर असं जेव्हा सुग्रीवाला काही आभूषण सापडले तर सुग्रीवराजा ते आभूषण घेऊन देवाकडे आला की श्रीराम हे बघा, हे जे काही कानातले होते, काही गळ्यातले होते, काही बांगड्या होत्या, काही एखाद पैंजण असेल, तर हे सगळं घेऊन तो सुग्रीव गेला आणि म्हणला की राम बघा की हे कोणाच आहे, ते आम्हाला असं असं करताना सापडलं, ते सीतामाताच आहे का? रामाने लगेच लक्ष्मणाला बोलवलं की बघ भाऊ बघ, हे तुझ्या आईचं आहे का, हे सीतामाताच आहे का? तर लक्ष्मण जेव्हा फार रडलं आणि त्याला एक गोष्टीचं वाईट वाटलं. लक्ष्मण तेव्हा म्हणला की मैंने तो चरण निहारे है, देखे माता के कान नहीं. की मी तर आयुष्यभर चरणच बघितले, हे आभूषणाची ओळख मी काय करणार, कान तर कधी बघितलेच नाही. कि मैंने तो चरण निहारे है, देखे माता के कान नहीं, मैं तो चरणों का सेवक हूँ, कुंडली कोई पहचान. की मला कोणाला काही माहितीच नाही की हे असू शकतं त्यांचं, हे कानातलं त्यांचे काही, की मी तर पायच बघितलेत, माझं पूर्ण जीवन पाय बघण्यातच गेलं. पण त्यांनी ते पैंजण ओळखलं आणि सांगितलं की हे मी अखंड आयुष्यभर पाय बघितलेत आणि हे पैंजण माझ्या सीतामाताचंच आहे आणि हे त्यांचंच आहे. तेव्हा पण रामाला कळालं की आपला तर त्याग आहेच, पण त्याहून जास्त 14 वर्ष आपल्या भावाने त्याग केला. इथं किती भाऊ बहीण बहीण भाऊ भाऊ कोण असं सांगितलं तर
की आज नुकता जेवली चल तू नको जेवू. असं असं कोण करू शकतो की आपली बहीण पोटभर जेवली आहे, आता नाही मी नाही जेवणार? वाटतं तुम्हाला असं करू शकतो का नाही? त्याने तो 14 वर्ष केलं. तर हे जे आहे की सीता माताचं त्यांनी कधी मुख बघितलं नाही, नेहमी पाय बघितले. तर सांगायचा मुद्दा याच्यात एवढाच की स्त्री प्रती आपल्याला एक मर्यादा असली पाहिजे. आपण एक नेहमी काही लिमिट्समध्ये गोष्टी चालल्या पाहिजे आपल्याकडे, ज्याला आपण म्हणतो डिसिप्लिन. तर लक्ष्मणांमध्ये ते होतं की ते फार डिसिप्लिन होतं. जेव्हा शूर्पणखाचं पण झालं तेव्हा पण लक्ष्मणांनी फेडकावून लावलेलं, म्हणजे फार वाईट अवस्था केली. तर लक्ष्मणांकडून या गोष्टी शिकल्या पाहिजे की नेहमी स्त्रीचा जो सन्मान आहे तो कधी कमी नाही झाला पाहिजे. आणि आपल्या धर्मात स्त्रीला फार भयंकर सन्मान आहे. म्हणजे जसं ताईने पण काय होता तो श्लोक लिहिलाय ना, यत्र नारायण लिहिलाय ना, आणि याच्या आधी लिहिलं यत्र नारस्त भूषणते, की आपण नारीला का पुजतो, का नारी ही महत्वाची आहे जीवनात, तिचं जे रिस्पेक्ट आहे ती नेहमी केली पाहिजे. ते आम्हाला सर्वात मोठं कारण हेच आहे की तुम्ही समजून घ्या की जरी साक्षात देवाला जरी पृथ्वी तलावर यायचं असेल तरी त्याला नारीमधूनच आहे. जरी तो अवतार असला तरी त्याला आईचीच मदत घ्यायला लागते. अवतार डायरेक्ट प्रकट नाही. आई रामाला होती, कृष्ण होती, सगळ्यांना आई होती. म्हणून स्त्रीचं जे महत्व आहे ते कमी नाही झालं पाहिजे. जर आपल्याला वाटत असेल, आपण याच्यातून शिकण्यासारखं हे की आपण आपली कधी कधी फार आजीचा राग येतो, अरे आजी सारखी सूचना देत असते आणि मग आपण उद्धटपणे काहीतरी बोलतो. तर तसं नाही. आजी आजोबा म्हणजे खरी संपत्ती हो तुमच्याकडे. ती संपत्ती अशी आहे की जिचं मौल्य तुम्हाला गेल्यावरच कळतं. म्हणजे आपल्याकडे असं आहे ना, फ्रीच्या गोष्टी करायला वेळ फुकट आहे म्हणून टाइमपास करतो. ज्या गोष्टी फुकट मिळतात त्यांना जास्त किंमत नसते, म्हणजे त्या गोष्टी केल्यानंतर गोष्टी समजतात. तर असंच काही गोष्टी आहेत. तर मग एकदा फार मजेदार किस्सा झालेला. जेव्हा मारुतीला गेलेले लंकेमध्ये बघायला, तो मस्त गेले, अशोक वाटिका वगैरे बघून आले. त्यांना पकडलं गेलं, भर दरबारात रावणाने बोलवलं. रावण फार शक्तिशाली आणि अहंकार. रावण का मेला? अहंकार. तर झालं असं की त्यांनी हनुमानाला पकडलं आणि म्हणले की हे जे काही चालू आहे ते बंद करा, तुम्हाला तुमची सीता आता परत भेटणार नाही, तो इथं जाऊ शकतो. तर हनुमानाने सीता माता पाहिजे, माझा देव थांबलाय, नाही तर आम्ही युद्ध जर पुकारलं तर तुमचा तो नाश होईल. मग राव म्हटलं आमचा राज कसा होणार? मी इतका मोठा राक्षस, माझा नाश कसा होऊ शकतो? तर तेव्हा एक ओळ होती माहिती तुम्हाला, असं म्हणायचं चलत दशानन डोलत अवनी. जेव्हा दशानन चालायचं तेव्हा अवनी म्हणजे काय? पृथ्वी. चलत दशानन डोलत अवनी, की जेव्हा दशानन चालायचा तेव्हा अवनी अशी हलायची पूर्ण, तेव्हा पृथ्वी हलायची. इतका शक्तिशाली होता, इतकी ताकद त्याच्यात होती. तर त्याला त्याचा फार अहंकार होता, की अभिमान होता की इतकी ताकद आहे माझी, कोण राम वनवासी आलाय कुठून, तो मला हरवणार आहे. ते हनुमान म्हणजे शक्यच नाही. आणि त्याला हनुमानाला ही गोष्ट ऐकवली की चलत दशानन डोलत अवनी. हनुमान, आणि ते ऐकून हनुमानजी फार असले. अरे म्हणजे राहू दे, तुम्ही युद्ध करूच नका आमच्यासोबत. ते म्हणले, ते हसायला लागले की असं का म्हणतात, तुम्ही आवडले लगेच. हनुमान म्हणले नाही, तुम्ही सीता माता द्या, युद्ध करून तुम्हाला काही फायदा होणार नाही, हे लक्षात ठेवा. तर ते पण चिडले की असं का करतोय, आणि हा जो वानर आहे तो हसतोय का हे सांगत सांगत. तर हनुमानजी म्हणले की बघा कसं आहे ना,
तुम्ही म्हणतात चलत दशानन डोलत राहून, जेव्हा दशानन चालतं तेव्हा आम्ही म्हणतो माझ्या देवाचा भाऊ रडलेला तेव्हाच आम्ही गावतो. तुमची नामची बरोबरी होत नाही सर. लक्ष्मण रामकडे रडलं तेव्हाच पृथ्वी गावली की अरे शेष ना म्हणजे तुम्ही तिची ताकद आहे. लक्ष्मणाला बघण्याचा दृष्टिकोन नेपाळचे लोकांचं लक्ष्मण थोडं तापट आहे, रागीट आहे. त्यांनी परशुरामांना ते बोलले जेव्हा जसं ताईंनी आपल्याला स्टोरीमध्ये सांगितलं की रामामध्ये शक्ती भयंकर, पण तरी इतकी शक्ती असून ते निर्मळपणे समुद्राची 3 दिवस प्रार्थना करत होते की आम्हाला जायला रस्ता भेटेल. त्याची आज्ञा घेत होते. तेव्हा तुझी कसं ते दिले विनय न मान करत जाते 3 दिन बोले राम सतत भयभीन होऊन जाते. 3 दिवस केल्यानंतर त्यांनी बाण काढले. लक्ष्मण पहिल्याच दिवशी चाललेले की तुम्ही साक्षात सृष्टीचे चालक, परमिशन काय घ्यायचे, आपण बांधून टाकू, त्यात काय परमिशन घ्यायचे. राम म्हणले नाही, बोलले असं कसं चालेल. आपण म्हणतो भगवान राम हे सगळं तुमचं ते आहो, तुम्ही परमिशन काय घेता. तर असं बघितलं की लक्ष्मण रागीट आहे, पण तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर लक्ष्मणाला राग तेव्हा होतो जेव्हा देवाला काहीतरी बोललं गेलं जाईल किंवा रामाच्या निगडीत काही गोष्टी असतात. तर ह्यातून आपण हे शिकलं पाहिजे की जर आपल्या धर्माच्या विरुद्ध काही गोष्टी केल्या तर आपल्याला राग आला पाहिजे. इतर बाबतीत राग येणं नाही सांगा, कारण की देवाने इथे सांगितलंय क्रोधात भवती सम्मोह, सम्मोह स्मृती भ्रमा, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. क्रोधात भवती सम्मोह, राग आला की बुद्धी चालते, बुद्धीचा विनाश होतो आणि विनाश झाला की डिसिजन मेकिंग पॉवर कमी होते, तेव्हा तुम्ही डिसिजन नाही घेऊ. तर लक्ष्मण रागीट नव्हते, त्यांचा राग तेव्हाच व्हायचा की जेव्हा त्यांच्या भावाला काहीतरी बोलायचे होते. तर आपलं पण तसं की आपल्याला राग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाही आला पाहिजे. आपल्याला राग तेव्हाच आला पाहिजे की जेव्हा आपल्या धर्माविरुद्ध काहीतरी चालू. तर ह्या गोष्टी ज्या आपण लक्ष्मणाकडून शिकलो पाहिजे. फार बेसिक 2-3 गोष्टी आहेत ज्या लक्ष्मणाच्या आयुष्यातून जर आपण 1-2% आपण उतरवलं आपल्या जीवनात तर आपलं पण साथ होते. आपण म्हणतो भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण. भगवानचा अर्थ काय? भगवान म्हणजे का भगवान? प्रेमळ पण असेल आणि दुष्टांचा नाश पण करतो. पण भगवान या शब्दाचा अर्थ भगवान पण लिहिताना असंच लिहू ना. भपासून भूमी, जपासून गगन, पासून वायू आणि एक काना असतो ना आचा, आपासून अग्नी, न पासून नी म्हणजे पाणी. जो ह्या 5 गोष्टींवर त्याचं प्रभुत्व आहे तो साक्षात देव जो बसलाय. श्रीकृष्ण भगवान आहे, राम भगवान आहे, परशुराम भगवान आहे. का? कारण की या 5 गोष्टींवर त्याचं प्रभुत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की इतकी शक्ती असून जर तो निर्माण आहे तर तो देव. जर तो प्रेमाने तुम्हाला 4 गोष्टी सांगत असेल तर देव. कारण की ताकद इतकी की तो तुम्हाला घालू शकतो, तरी पण तो प्रेमाने सांगतो, तर तो भगवान. काही काही जणांनी देवाचं जे वर्णन आहे ते फार सुंदर केले. जसं की ताईंनी सांगितलं इतकी शक्ती असून राम 3 दिवस बसले. जेव्हा सुग्रीवाची वेळ आलेली, सुग्रीव म्हणले हे काय मदत करणार, दोघं भाऊ फिरतात, आम्हाला काय मदत करणार या गोष्टींमध्ये. जोपर्यंत रामाने ताकद दाखवली नाही तोपर्यंत सुग्रीवाला समजलं नाही की अरे यांची मदत आपल्याला होऊ शकते. जसं की दादांनी सांगितलं कालच गोष्टी की तुम्ही जसं बॅडमिंटन खेळा, काही अभ्यासा व्यतिरिक्त गोष्ट असेल ज्याने तुमची शारीरिक वाढ होईल त्या पण तुम्ही केल्या असेल. जसं मुलांना म्हणले की डंबल्स, एक्सरसाइज, काही खेळ, तसं समर्थ. असं नाही म्हणत की जिममध्ये जाऊन बॉडी बिल्डिंग करा, तुम्हाला WWE खेळायचं काय नाही. एक गोष्ट आत्ताच लक्षात ठेवा, जिमच्या बॉडीचा काही फायदा नाही, काहीही शिक्षण नाही. तुम्ही जर कधी सैन्याची लोकं बघितली तर ती
प्रोटीन शेकवर नाही चालत, स्टेरॉइड्सवर नाही चालत. ती जी बॉडी असते ती कार्डिओव्हास्क्युलर बॉडी असते. माझं भाग्य आहे की माझा मामा आर्मीमध्ये होता, तर मला भरपूर गोष्टी माहिती आहेत की ह्या गोष्टी करायच्या नाही. आजच्या जगात महत्वाचं हेच आहे की काय केलं पाहिजे, त्यापेक्षा महत्वाचं आहे की काय नाही केलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. काय नाही केलं पाहिजे हे आधी समजलं पाहिजे. चांगले गुण शिकवायला लागतात, वाईट शिकवायला लागतात. तर शिवाय तुम्हाला शिकवतच आहे असं बाईक घेऊन दाखवतात काय वाटतं, पण चांगले गुण शिकवायला लागतात. इंग्लिशचं एक पुस्तक आहे 7 Habits of Highly Effective People, डॉक्टर स्टीफन कॉनवे. चांगले गुण शिकवायला लागतात, वाईट नाही शिकवायला लागतात. तर माणूस होता शिकतो, वाईट गोष्टी शिकवायला नाही लागत. तर ह्या काही गोष्टी आहेत, जसं लक्ष्मणाकडून आपण 3-4 गोष्टी लक्षात ठेवा. जसं वेळोवेळी आता वेळ संपली, तर जागृत एक शेवटची गोष्ट आहे. लक्ष्मण रेखा सगळ्यांना माहिती आहे. लक्ष्मण रेखेचं काय तात्पर्य आहे? लक्ष्मण रेखेच्या आत रावण का नाही येऊ शकत? कारण त्या रेषेमध्ये जर कोणी आत यायचा प्रयत्न केला तर कधी पण बरं, अजून लक्ष्मण रेखा ही सांगते की एका जी मर्यादा त्याच्या पलीकडे नाही जायचं. म्हणजे रावणाचा अहंकार असा होता की त्याला वाटतं की तो मध्ये जाईल, पण त्याला जो अहंकार आहे तो त्यांनी त्या मर्यादेला क्रॉस करायचा प्रयत्न केला, पण तरी तो नाही क्रॉस केला. बरोबर आहे, मर्यादा. तर लक्ष्मण रेखेचं तात्पर्य हे आहे की रावण का त्याला पार करू नाही शकत किंवा रावण का त्याच्या आत येऊ नाही शकत. तर रावणाला आपण म्हणतो की 10 तोंड होते. ते 10 तोंड होते नाही होतो तो भाग वेगळा, पण ते 10 तोंड त्याचे 10 वाईट गुण दाखवतात. काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ, मनस, बुद्धी, चित्त, अहंकार. तर जोपर्यंत लक्ष्मण नाही, जोपर्यंत सीतामाता रेखेच्या आत आहे, तोपर्यंत ह्या 10 गोष्टी जवळ येऊन येते. म्हणजे लक्ष्मण हा फार मर्यादित राहिला त्याचं पूर्ण संपूर्ण जीवन. जोपर्यंत सीतामाता त्या रेखेच्या आत आहे, तोपर्यंत ह्या गोष्टी जवळ येऊन येतात. सांगायचा मुद्दा हा की जर लक्ष्मणाचे गुण तुम्ही तुमच्यात उतरवले तर ह्या गोष्टी तुमच्या जवळ येणार. म्हणून डिसिप्लिन, लक्ष्मणाला म्हणतात मास्टर ऑफ डिसिप्लिन, त्याचं फार डिसिप्लिन होतं. तर मग पहिलं तर त्याग, ते आपण छोटा मोठा त्याग करू शकतो. नंतर ती स्त्रीचा अपमान नाही झाला, जर दिसला तर आपण काहीतरी प्रतिक्रिया केली पाहिजे. आणि शेवटचं एवढंच शिका की लक्ष्मणाचे हे गुण, डिसिप्लिन जे आहे ते जर तुमच्या थोडं जरी उतरवलं तर बाकीचे हे जे 10 अवगुण आहेत ते तुम्हाला स्पर्श करणार नाही. इतकंच बोलून आपण थांबू. तुम्हाला भ्रमंतीला पण जायचं.